दरम्यान संभाजीनगरामध्ये मात्र या प्रकरणात संताप व्यक्त होतोय। इंधनाच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या लोकांनी 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। आता बैलगाडीशिवाय पर्याय नाही असं काही लोक म्हणतात। मागील 10 दिवसापासून जर पाहिलं गेलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे। आज सकाळी जर बघितलं तर पेट्रोल 2 रुपये 71 पैशांनी महागलं आहे, तर डिझेल 2 रुपये 81 पैशांनी महाग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्याला बसत असल्याचा पाहायला मिळत आहे। सध्या जर बघितलं तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक या ठिकाणच्या पेट्रोल पंपावरती आणि या ठिकाणी जर बघितलं तर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी असल्याची पाहायला मिळत आहे। मात्र त्याचबरोबर जर बघितलं तर पेट्रोलचे दर देखील वाढलेले आहेत। माझ्यासोबत सर्वसामान्य माणूस सुद्धा आहे। काय सांगाल, सध्या पेट्रोलचे भाव वाढले, आज पुन्हा सलग चौथ्यांदा भाव वाढतोय? परिस्थिती तशी असल्यामुळे थोडे भाव वाढ झालेले आहे, पण याच्यावर जो राज्याचा टॅक्स आहे तो कमी झाला पाहिजे, कारण बाकीच्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रापेक्षा खूप कमी भावात पेट्रोल भेटते। त्यामुळे सामान्य नागरिकांना जर दिला सध्या जर थोडाफार त्याचा चान्स भेटू शकतो की राज्याचा जो टॅक्स आहे तो कमी करायला पाहिजे त्यांनी। मात्र आता घेणं शक्य होईल का? कारण पेट्रोलचे दर सातत्याने वाढतात। आपण आता पर्याय तर नाही, पेट्रोल तर घेणंच लागणे, कारण रोजच्या गोष्टी त्याच्यावर भरपूर गोष्टी आहेत। टाइम जातोय, सगळ्यांना त्रास होतोय, खूप वेळ थांबावं लागतंय आणि पैसे पण वाढत चालले, तर आता वापर पण कमी करावाच लागणार आहे, नाहीतर सगळं संपूर्णच जाईल समजा। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटचं विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।